नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या प्रकारातील अंकमालिका हा घटक आज आपण बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण परस्पर संबंध हा टॉपिक कव्हर केलेला होता आणि यामध्ये आपल्याला अंकमालिका ही आपल्याला एक अंकमालिका दिलेली असते आणि शेवटी एक क्वेश्चन मार्क दिलेला असतो. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे आपल्याला विचारलेलं असतं. जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये परस्पर संबंध शोधत असताना जे की वर्ग, घन, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्यांना भाग देणे प्लस एखाद्यामध्ये एखादी संख्या वजा करणे किंवा त्यामध्ये अधिक करणे किंवा एखाद्या संख्येला गुणणे, अशा प्रकारचे प्रश्न याही भागामध्ये असतात. जवळपास परस्पर संबंध आणि हा घटक जवळपास समतुल्यच आहे, सारखाच असल्यासारखा आहे. तर आपल्याकडे आज एक 9 प्रश्न मी इथं घेतलेले आहेत. तर 9 प्रश्नामध्ये आपल्याला जी काही संख्या मालिका आहे ती कशा प्रकारे पूर्ण करता येईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तर आपण बघूयात की पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 17, 25, 33, 41 आणि 49 या संख्या दिलेल्या आहेत आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. समोर 1, 2, 3, 4 आणि पूर्ण पर्याय असे टाकलेले आहेत. 57, 75, 53 आणि 68 अशा टाईपचे 4 पर्याय आहेत. तर आपण बघू शकता इथं 17 आणि 25, त्याच्यानंतर 33. जर असं आपण पाहिलं तर काय साम्य दिसू शकतं आपल्याला, की जी काही लिंक असेल त्यानुसार आपल्याला पुढे पुढे जायचं असतं. जर आपण या दोन्ही मधला जे काही डिस्टन्स फरक पाहिला तर निश्चित 8चा फरक दिसतो आपल्याला. 17 आणि 8 25 होतात. इथे जर आपण पाहिलं तर यामध्ये सुद्धा आपल्याला 8चाच फरक दिसतो. 33 मध्ये जर आपण परत 8 टाकले तर इथं सुद्धा आपल्याला 8चाच फरक दिसतो आणि 41 मध्ये आपण 8 टाकले तर आपल्याला 49 भेटतात. तर निश्चितच सगळीकडं 8 8 आलेला आहे, म्हणजे 49 मध्ये जर आपण 8 ऍड केले तर आपल्याला इथं 57 हा अंक भेटतो. म्हणजेच आपल्याकडं पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे प्रश्न पहिल्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक 2 अंकामध्ये, 2 संख्यामध्ये 8चा फरक आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवला. आता आपण दुसरा प्रश्न पाहू की 134, 166, 200, 236 इथं संख्या वाढत वाढत गेलेले दिसतात. पण काय फरक आहे हे आपल्याला बघावं लागेल. की बघू आपण या दोन मध्ये काय फरक आहे. या दोन संख्यामध्ये कितीचा फरक आपल्याला दिसतो ते आपण पाहू. 134 मध्ये जर आपण 32 ऍड केले, मिक्स केले तर आपल्याला 166 भेटतात आणि 166 मध्ये जर आपण 34 मिक्स केले, 34, तर आपल्याला 200 भेटतात. इथं 32, इथं 34 आणि 200 मध्ये जर आपण 36 मिक्स केले तर आपल्याला 236 भेटतात. म्हणजे आपली ही काही जी सिक्वेन्स आहे, जी काही आपली मालिका आहे 32, 34, 36, मग आपण यामध्ये 38 ऍड करू. आता आपण जर 236 मध्ये जर आपण 38 ऍड केले तर काय येईल आपलं, तर 236 आणि 38 मध्ये 4, 274 आपल्याला भेटतं. म्हणजे इथं आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळतं. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघू. 84, 70, 58, 48 या संख्या उतरत्या क्रमाने कमी कमी होत गेलेल्या आहेत.
84 आणि 70 मध्ये कितीचा फरक दिसतो ते पहा. त्यानंतर 70 आणि 58 आणि 48 आणि 58 या दोन मध्ये काय फरक आपल्याला जाणवतो ते आपण बघूयात. तर इथं जर आपण पाहिलं तर या दोन्ही मध्ये 84 मधून जर 12 आपण 14 वजा केले 14 तर आपल्याला 70 भेटतात. 70 मधून किती वजा केल्याच्या नंतर आपल्याला 58 मिळतील पहा. तर 12 जर वजा केले तर 58 भेटतात. इथं जर 10 वजा केली तर 48 भेटतात. आता आपल्याकडे 14, 12, 10 मग आता 8 मायनस करा. 48 मधून 8 गेल्याच्या नंतर आपल्याला भेटतील 40. म्हणजे इथं सुद्धा आपला पर्याय नंबर 2 हे उत्तर आपल्याला मिळतं. इथं आपण 32 प्लस केले, इथून आपण मायनसची जी काही आपली ही अंक मालिका होती. प्रश्न क्रमांक 4 पाहू. 16, 25, 36, 49 आणि 64 हे सर्व जे काही घटक आहेत तर कुठल्या तरी संख्येचे वर्ग दिसतात. हे 4चा वर्ग, हा 5चा वर्ग, 6चा, 7चा, 8चा. मग आता आपल्याला इथं 9चा वर्ग घ्या. 9चा वर्ग 81 म्हणजे पर्याय नंबर पहिला. हा एक सरळ सरळ क्वेश्चन होता. त्यानंतर आता पुढचा पाहू आपण 5 नंबरचा प्रश्न. 25, 26, 30, 39 आणि 55. 25 आणि 26, त्यानंतर 30, परत 39 आणि परत 55. इथं जर आपण असं पाहिलं तर आपल्याला दोन्ही मधला जे काही फरक आहे आपला 25 आणि 26 मध्ये आपल्याला 1 चा फरक दिसतो. 26 आणि 30 मध्ये आपल्याला 4 चा फरक दिसतो. 30 आणि 39 मध्ये आपल्याला 9 चा फरक दिसतो. 39 आणि 55 मध्ये आपल्याला 16 चा फरक दिसतो. जो काही फरक आहे तो जर आपण सरळ सरळ पाहिला तर 1, 4, 9, 16 म्हणजे हे आपल्या कुठल्या तरी संख्येचे वर्ग आहेत. तर आपल्याला इथं 25 यायला पाहिजे. आपण 55 मध्ये जर 25 ऍड केले तर आपल्याला भेटतील 80. मग आपल्याकडं पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल 80. आपण प्रश्न 6 पाहू. 30, 75, 36, 69, 42, 63 आणि इथं आपल्याला 2 प्रश्नचिन्ह दाखवलेत आणि उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला 2-2 ऑप्शन दिसत आहेत. मग 30, 75, 36 जर आपण असं पाहिलं तर 30 आणि 36, 30 मध्ये 6 ऍड केले 36 झाले. परत 36 मध्ये 6 ऍड केले 42 झाले. आता 42 मध्ये आपण 6 ऍड करू म्हणजे 48 आपल्याला इथं भेटतात. आपल्याला 48 मध्ये 2 ऑप्शन आहेत, 1 आणि 2 आणि ते शेवटचा एक 3 आहेत. आता इथं बघू आपण 75 आणि 69 मध्ये इथं कमी कमी होत गेलेले म्हणजे इथं आपल्याला -6 दिसतात. -6 केले. 69 मधून -6 केल्याच्या नंतर 63 भेटले आणि 63 मधून 6 मायनस केले तर आपल्याला 57 भेटतील. म्हणजे आपल्याकडं पर्याय नंबर 1, 2, 4 नंबरचं आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 7 कडे वळू. इथं जर आपण पाहिलं तर 3, त्यानंतर 10, 29, 66 आणि आपल्याला विचारलंय प्रश्न चिन्हाच्या जागी काय असेल. जर आपण असं इथं पाहिलं की हे 3 दिसतात आणि हे 10 दिसतात, दोन्ही मध्ये फरक 7चा वाटतो. 10 आणि 29 मध्ये खूप मोठा फरक आहे म्हणजे इथं आपल्याला असं तर जमणार नाही. मग आपण इथं 1 चा घन एकच आणि त्यामध्ये आपण 2 मिक्स करू म्हणजे आपल्याला 3 भेटले. म्हणजे 1 चा घन त्यामध्ये आपण 2 ऍड केले. इथं मग 2 चा घन 8 आहे, त्यामध्ये सुद्धा 2च ऍड करा म्हणजे 10 आले. इथं आपण मग 3 चा घन घेऊ, त्यामध्ये 2 ऍड करू. 3 चा घन 27, त्यामध्ये 2 ऍड केले 29. इथं सुद्धा पाहू आपण 4 चा घन 64,
त्यामध्ये 2 टाकले तर 66 झाले. आता आपल्याला 5चा घन म्हणजे 125 घ्यायचं आणि त्यामध्ये 2 टाकायचे म्हणजे 127. पर्याय नंबर 3 127 हे आपल्याला मिळालं. आता प्रश्न क्रमांक 8 पाहू आपण. तर इथं 2, 3, 5, 7 आणि तिकडे जर पाहिलं तर 9, 11, 10, 12 हे मूळ संख्याची संख्या मालिका आहे. 2, 3, 5, 7 आणि त्यानंतर सरळ सरळ इथं 11 येईल, कारण इकडं 11 जर सोडलं तर दुसऱ्या मूळ संख्या नाहीच येत, म्हणून तिथं आपलं 11 हे उत्तर मिळालं आपल्याला. आपला शेवटचा प्रश्न आहे 6, 12, 36, 144 आणि प्रश्न चिन्ह. जर आपण थोडा विचार केला तर कुठेतरी त्याच पटीमध्ये हे वाढत गेलेलं आहे. 6 दुने 12 म्हणजे 6 ला 2 ने गुणले 12 आले. 12 ला 3 ने गुणले 12 त्रिक 36 झाले. 2, 3 म्हणजे 36 ला 4 ने गुणले 144. 2, 3, 4 आता 144 ला आपण 5 ने गुणू. जे काही उत्तर मिळेल ते पाहू. आता मग 5 ने गुणल्याच्या नंतर 5 चौक 20, 5 चौक 20 आणि 2 22, 5 1 5 2 7, 720 मिळतं म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला मिळतं. तर यामध्ये कमी करणे, मिक्स करणे, घन, वर्ग, मूळ संख्या, संयुक्त संख्या अशा टाईपचे गट असतात. तर तुम्ही एक काय येऊ शकतं एक अंदाज बघणे आणि त्यानुसार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे. तर आपण आता यावर आधारित तुम्हाला एक 5 प्रश्न सोडवण्यासाठी दिल्या जातील, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न 1, 9, 25, 1, 9, 25, 49, 81 आणि प्रश्नचिन्ह. यासाठीचे पर्याय 121, 144, 169, 196. तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न आहे 6, 8, 10, 12, 14, 6, 8, 10, 12, 14 आणि प्रश्नचिन्ह. तुम्हाला यासाठी पर्याय दिलेले आहेत 18, 16, 14 आणि 20 हे तुमचे पर्याय असतील. तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न आहे 4, 16, 36, 64, 4, 16, 36, 64, 100 आणि प्रश्नचिन्ह. 4, 16, 36, 64, 100 प्रश्नचिन्ह 144, 142, त्यानंतर 145 आणि 154 असे हे 4 पर्याय तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 साठी आहेत. तर हे 3 प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे कुठली ट्रिक याला वापरता येईल ती वापरा आणि याचे उत्तर काढून निश्चित कमेंट मध्ये कळवा. आणि हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला, व्यवस्थित वाटला असेल, समजला असेल तर निश्चित लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा टॉपिक शेअर करा. आणि आपण पुढील भागामध्ये जर तुम्हाला अजून पुढचा भाग जर पाहिजे असेल तर निश्चित सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढील भाग सुद्धा प्रसारित करू. धन्यवाद.